सोलर आहे, त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क करतोय आपण. म्हणजे तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे. हे सगळं म्हणजे ते एक व्हॅल्यू एडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे, रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही ठरवतो. अटल सेतू बघा, मुंबईचा कोस्टल रोड बघा. आता मगाशी भाषणात दादांनी सांगितलं मुंबई पुण्याचा मिसिंग लिंक अर्धा तास आम्ही लवकर जाणार, लवकर येणार. म्हणजे मुंबई पुण्यामुळे तिकडे काय झालं, आयटी पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं. म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत. रस्ते, कनेक्टिव्हिटी, आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय, सागरी महामार्ग, पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही, त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये. आणि म्हणून जवळपास जे काही 5000 किलोमीटरचं ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते आम्ही या ठिकाणी, शक्तीपीठ आहे, इतरही रस्ते आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा, खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते. काही गणित आहे, साधं समीकरण आहे. त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे. त्या आकडेवारी खूप लहान नाही. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे, त्याची ओळख जी आहे त्याची श्रीमंती रस्त्यामुळे आहे. आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले. आता एक नवीन मुंबईचा होतोय, एक वाढवणचा आम्ही करतोय. इतर जे एअरपोर्ट आहेत ते नाईट लँडिंग आहे, तिथले सोयी सुविधा आहे, ते स्ट्रीप वाढवणे आहे. महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली, पोर्ट आम्ही करतोय. त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय. आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करते, आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे तिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं. त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या. मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते. आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अधिकार किती होते, सुप्रमा आपण दिल्या, म्हणजे आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहेत, सिंचन प्रकल्प आहेत, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, महाविकास आघाडी बंद केली, ते आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे. आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे, आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे. पर्यटनात खूप मोठ्या 720 किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं समुद्र किनारा आहे, त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादांनी लक्ष दिलेलं आहे. आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे. पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय. त्याचबरोबर महिला जे आहेत, एक लाडकी लखपती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील, त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली. त्यामुळे
विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही. आता ते वाढणार कधी त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आता आम्ही जी